आणि यानंतर आपण ठाण्यामध्ये जाणार आहोत। ठाण्यामध्ये ठाकरेंची शिवसेना आक्रमक झालेली आहे। नीलम गोरे यांच्या वक्तव्याविरुद्ध, यांच्या आरोपांविरुद्ध सध्या आता ठाकरेंच्या शिवसेनेकडून आंदोलन केले जाते। नीलम गोरे यांच्या पोस्टरला जोडे मारो लाथा मारो असं आंदोलन सध्या ठाण्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते। ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते हे चांगलेच आक्रमक झालेले आहेत। अभिषेक मुंठाळ आपल्याला याबद्दलचे अपडेट देतोय। अभिषेक, ठाण्यामध्ये आता आंदोलन केले जाते नीलम गोरेंच्या विरोधात आणि महिला आघाडी चांगलीच आक्रमक झालेली देखील पाहायला मिळते। नक्कीच जर पाहायचं तर नीलम गोरे यांनी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर वक्तव्य केल्यानंतर शिवसेनेच्या या महिला आघाडीच्या सगळ्या कार्यकर्त्या मोठ्या प्रमाणात आक्रमक झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। आपण इथे सध्याला बसतो आहे की जोडे मारो आंदोलन शिवसेनेच्या महिला आघाडीकडनं देखील आपल्याला होताना पाहायला मिळत आहे। टायर असेल, टायरवाला टाकून अशी उपमा देखील कुठेतरी इथे देण्यात आली। महिला आहे त्यांच्या एक मिनिट, तुमची मागणी आहे या संदर्भात या बाईनी शिवसेनेच्या जीवावर गेले ज्या बाईचं स्वतःचं कर्तृत्व, वक्तृत्व किंवा कोणतंही नेतृत्व नसताना गेल्या 20 ते 25 वर्ष बाळासाहेब ठाकरे यांनी आणि उद्धव साहेब, पक्षप्रमुख उद्धव साहेबांनी या बाईला या आपल्या राजकारणामध्ये मोठी पदं देऊन आतापर्यंत या पदावर बसवलं होतं। आणि स्वतःच्या स्वार्थासाठी जेव्हा ही बाई शिवसेनेतून गद्दार झाली, बाहेर गेली, त्यावेळी पक्षप्रमुखांवर ज्या पद्धतीने ती घाणारीने शिंतोडे उडवते, तिने सांगितलं एका पदासाठी 2 मर्सिडीज द्याव्या लागत होत्या। मग या नीलम गोरेला ज्यावेळी 9 वेळा संघटनेने पद दिलं, या नीलम गोरेंनी किती मर्सिडीज दिल्या आणि दिल्या असतील तर त्याचा पुरावा तिने आणून दाखवावा, त्याचे दाखले आम्हाला दाखवावे, नाहीतर आमच्या पक्षप्रमुखांची नाक घासून माफी मागावी, हीच आमची मागणी आहे। नीलम माफी माग, नीलम गोरे आजी माफी माग, माफी माग, नीलम गोरे माफी माग। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।